स्पर्धा आहेत, प्रत्येक खेळाडूची नावं नाही या ठिकाणी माहिती, लहान मुलांना पाठवू नका ज्याला नाव माहिती आहेत त्याने, कारण का रायगड जिल्ह्यामध्ये नावाजलेले हे खेळाडू आहेत दोन्ही जे प्रीचवरती आहेत, प्रॉपर नावं माहिती पाहिजे आम्हाला यासाठी. बॉलर नेम गोलंदाज आहे प्रत्येक कोयरे संघाकडनं पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज, 10-15 पावलांचा रनअप आहे. पहिला चेंडू काहीसा उंची देण्याचा प्रयत्न होता चेंडूला गोलंदाजाचा, परंतु उंची देता आली नाही, त्याचा फायदा देखील उचलता आला नाही फलंदाजाला. एक धाव घेतली जाते, धावफलक उघडला जातो 1 धावेने उमर 11 संघाचा. आता स्ट्राईकला गेलेले आहे फलंदाज सुराग. पहिल्या चेंडूवरती 1 धाव, दुसरा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज गोलंदाज प्रतीक. आहा, व्हाईट लाईन फुलर लेनचा चेंडू होता, थोडा हलक्या हाताने खेळून काढला फलंदाजांनी. 1 धाव, एक धावेने धावफलक सरकला जातोय पुढे. धावफलक झालेला आहे 2 चेंडू मध्ये 2 धावा. सुंदर असा स्ट्रेट ड्राइव्ह मध्ये आलेला फटका, सुंदर अप्रतिम. तिसऱ्या चेंडूचा मात्र चांगला समाचार घेतला जातोय. तिसऱ्या चेंडूवरती येतोय सुपर डुपर 6 उमर 11 संघाच्या फलंदाजाकडून. अप्रतिम चेंडू, फुलर लेनचा चेंडू काही समजला नाही, निर्धाव चेंडू जातोय प्रतीकच्या खात्यामध्ये. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्क करून आणि चोपासा झेल सोपवला जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. हॅलो 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 चेक थोडा आवाज वाढवायचा आहे. हॅलो चेक 1 2 3 हॅलो चेक बस. हॅलो बस. नवीन एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर मारलेला फटका, कणकणी चौकार येतोय बॅट मधून. नवीन आलेल्या फलंदाजाचं नाव काय? किफायत. पहिला चेंडूचा सामना केला, पहिला चौकार एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारला. ओव्हरची समाप्ती झालेली आहे. 1 बाद, धावसंख्या झालेली आहे 12. या ठिकाणी ज्योतिर्पाडा शिवसेना शाखा प्रमुख मोहनजी पाटील यांचं आगमन झालेलं आहे. तसेच वेस्टर्न रेल्वेमध्ये कार्यरत असणारे ज्यांनी सर्व्हिसेस आणि ज्यांची वेस्टर्न रेल्वेची जी टीम होती ऑटो पोलोची त्यामध्ये उपांत्य फेरीमध्ये चांगली कामगिरी केलेली, असेच
ज्योतिर्पाडा गावचे सुपुत्र भूषणजी गणपत पाटील यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा आमच्या मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तत्पूर्वी नक्कीच कालच्या क्षेत्रामध्ये एक विनिंग खेळवली होती. अतिशय रायगड जिल्ह्यामध्ये नावाजलेले पंच ज्यांना पूर्ण काही कायदा कानून माहिती आहे त्यांचं आगमन झालं आहे. विनायकजी वारगे यांचं आमच्या मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. नवीन गोलंदाज आहे भावेश चंदने. वैयक्तिक पहिल्यानी संघाचं दुसरं षटक घेऊन येतोय मैदानामध्ये. भावेशच्या गोलंदाजीचा सामना करेल सुराग. पहिला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चांगला क्षेत्ररक्षण बाउंड्री लाईनच्या दिशेने होतोय. एक धाव घेण्यात यशस्वी दोन्ही फलंदाज. एका धावसंख्येने धावफलक पुढे सरकतोय. धावसंख्या झालेले 13. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. गोलंदाजी मार्क वरती. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा फसतोय. थोडस क्षेत्ररक्षण खराब होतोय. धावसंख्या झालेली आहे 15. पंकज जवके यांची टीम आहे कुहिरा. एक मोठा फटका पाहायला मिळतोय. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये एक सुपर डुपर 6 पाहायला मिळतोय किफायतच्या बॅट मधून. धावसंख्या झालेल्या 21. चांगली फटकेबाजी पाहायला मिळते किफायतच्या बॅट मधून. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने हा उडालेला झेल काही क्षेत्ररक्षकांना समजला नाही. झेल सुटतोय. एक जीवनदान मिळतोय. एका चांगल्या फलंदाजाला जीवनदान देणं किती घातक ठरेल हे येणाऱ्या षटकांमध्ये समजेलच. एक चांगला असा सोपासा झेल होता परंतु थोडासा क्षेत्ररक्षकांचा अंदाज चुकला. झेल सोडला जातोय. 2 धावेने धावफलक सरकला जातोय. धावसंख्या झालेली आहे 23. आहा, निश्चितपणे गोलंदाज कमबॅक करतोय. प्रत्युत्तर देतोय. दुसऱ्या चेंडूवरती बॅटची कडा लागते किफायतची आणि विकेट जातोय किफायतचा. भावेशला पहिली सफलता मिळते. धावसंख्या स्थिरावलेली. दुसरा गडी बाद होतोय उमर 11 संघाचा. फलंदाजाचं नाव सांगा. अरे इथे एक जण या ना कोणतरी. मित्रांनो, या ठिकाणी लाईव्ह टेलिकास्ट आहे. लाईव्ह मॅचेस आज घरी बसून बघणार आहेत क्रीडा रसिक, तर आपण एक प्रतिनिधी या ठिकाणी पाठवायचा आहे. ऋतिक जावरे. नवीन फलंदाज ऋतिक जावरे 4थ्या नंबर वरती खेळायला येतोय मैदानात. खरोखर संजयजी 10 नंबर जर्सी हा खरोखरच ब्लास्टर भारतरत्न तेंडुलकर सरांचा नंबर आज या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतोय रिलायन्स ग्राउंड वरती. भावेश आक्रमक गोलंदाजी करतोय तो भावेश. 15-20 पावलांचा रनअप 5च्या डावा आहे तिथून गोलंदाजी करतोय भावेश. अप्रतिम मिडल एस्टीवर चेंडू टाकला. चेंडूला स्विंग करतोय. चेंडू जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू आणि वरची
समाप्ती झालेली आहे. 2 षटका अखेर 2 बाद 23 धावसंख्या झालेली आहे. पॉवर प्लेचा षटक एकच होता ना, 4 षटकांचा सॉरी 4 षटकांचा सामना आहे, त्यामुळे पॉवर प्लेचा षटक एकच होतं. निश्चितपणे उर्वरित 2 षटकांमध्ये किती धावा जोडल्या जातील या ठिकाणी एक छोटीशी सूचना करतोय. जे कबड्डीच्या ग्राउंडवरती 2 लाईटचे पोल दिसत आहात, त्या जर लाईटच्या पोलला जर बॉल लागला, चेंडू लागला तर तो देठ देण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे दोन्ही संघांनी. कारण का ग्राउंडच्या आतमध्ये असल्यामुळे त्याचा आम्ही कमिटीने निर्णय घेतलेला आहे. जय भवानी कुईर हे नक्कीच ऑनर असतील राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष उदयजी चौके, त्यांच्या समवेत पंकजजी चौके. खरोखरच खेळ कसा खेळायचा राजकीय क्षेत्र एकीकडे ठेवून मग खेळाचा एक आवड निर्माण असणारे उदयजी चौके आज या ठिकाणी आम्हाला रिलायन्स ग्राउंडवरती पाहायला मिळतोय. संजयजी नवीन गोलंदाज आहे आर्यन जय भवानी कुईरे संघाकडून. जय भवानी संघाकडून तिसरा षटक घेऊन येतोय आर्यन. आर्यन सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे, सामना करेल सुराग. सुराग सुद्धा एक चांगला फलंदाज आहे उमर 11 संघाचा. अद्याप मोठे फटकेबाजी निश्चितपणे पाहायला मिळालेली नाही त्याच्याकडून. प्रयत्न करतोय परंतु मिड विकेट क्षेत्रामध्ये हा फटका मारतोय. 1 धाव घेतलेली आहे, दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न करत नाही सुराग. या ठिकाणी मान्यवर सिद्धार्थ नगर बेनशेचे सामाजिक कार्यकर्ते राहुलजी सावंत यांचं आगमन झालंय. तसेच या वॉटर पूलच्या माध्यमातून स्विमिंग पूलच्या माध्यमातून ज्याने अनेक मुलं घडवलं ते अर्थात दत्ता सरांचं सुद्धा सहर्ष स्वागत करतो या ठिकाणी. पाहूया, चेंडूला थोडा स्विंग केला होता, मोठा फटका मानेजा. पुन्हा एकदा झेल सुटतोय. खराब क्षेत्ररक्षण वारंवार होतोय. निश्चितपणे खूप लांबून धावत गेला होता क्षेत्ररक्षक, परंतु झेल त्याच्या हातातून निसटतोय. तरी सुद्धा संजयजी कॅच पकडले असते, परंतु त्याचा जो बूट होता तो थोडासा स्लिप झाला, त्याच अर्थाने त्याची कॅच ड्रॉप झाली. तर ही कॅच अप्रतिम या ठिकाणी आपल्याला कॅमेऱ्याच्या कैद मध्ये झाली होती या ठिकाणी सांगू इच्छितो संजयजी कुठे. बरोबर आहे, प्रयत्न त्याचे खूप चांगले होते. त्याच्या प्रयत्नांना 100% मार्क द्यायला काही हरकत नाही, परंतु खेळामध्ये नजर गटी दुर्घटना गटी असं असतं. खेळ एखादा खेळाडूला जीवनदान मिळाला तर तो हवी होऊ शकतो गोलंदाजांवरती. पाहूया ऋतिक जावरे काय करतोय आर्यनच्या पुढील चेंडूवरती, कशा पद्धतीने प्रहार करतोय. निश्चितपणे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, आर्यन मात्र चांगला कमबॅक करतोय. एक रनआउटचा विकेट फॉलो थ्रू मध्ये स्वतः घेतोय. चांगला मोहरा बाद होतोय उमर 11 संघाचा. सुराग सुराग याची जागा भरून काढण्यासाठी मैदानात येतोय फैज. आर्यन मात्र चांगली गोलंदाजी करतोय, अप्रतिम चेंडू टाकतोय. निश्चितपणे वेलचेत गावाचा हा सुपुत्र आहे, एक चांगला नवोदित खेळाडू घडतोय. नक्कीच संजयजी, पहिल्या क्षेत्रामध्ये पहिली शुक्रवारची टुर्नामेंट झाल्यामध्ये आर्यनने कॅचेस अप्रतिम पकडल्या होत्या या ठिकाणी. 100% बरोबर आहे. प्रतिम चेंडू मिडल एसटी वरती चेंडू होता, एलबीच्या स्वरूपात बाद करतोय. कोणती संजयजी ही खासियत आहे आर्यनकडे,
मग का अशा खेळाडूंची वर्णी लागणार नाही अनेक प्रीमियर लीग मध्ये 100% बरोबर जबरदस्त या ठिकाणी परफॉर्मन्स दाखवताना आर्यन आपल्याला समोर दिसतोय मॅन फ्रॉम वेल्सेट अप्रतिम गोलंदाजी ओपन टुर्नामेंट असणार आहेत नक्कीच रंगतदार मॅचेस या ठिकाणी पाहायला मिळणार आम्हाला क्रीडा रसिकांना आणि मान्यवरांना पंचांच्या भूमिकेत मेन पंच यदीश खुते आणि लेग पंच आहेत ते निखिलजी पाटील धाव संख्या झालेली आहे 26 आता मैदानामध्ये रिजवान एक आक्रमक फलंदाज या मैदानाचा निश्चितपणे मला असं वाटलं की त्यांनी सलामीला आला असता कारण हा त्याचा होम ग्राउंड आहे सातत्याने तो इथे सराव करत असतो फायदा निश्चितपणे त्याला संघाला झाला असता परंतु उर्वरित चेंडू निश्चितपणे आर्यनचे 2 चेंडू आणि पुढील येणाऱ्या षटकातील चेंडू चा सामना कशा पद्धतीने करतोय रिजवान आणि ऋतिक दोघांवरती पूर्णपणे मदार असेल संघाची आहा सुंदर अप्रतिम चेंडू वाईट लाईन गोलंदाजी करतोय काही समजत नाही फलंदाजाला चेंडू निर्धाव आर्यनच्या खात्यामध्ये आर्यनच्या षटकातील शेवटचा चेंडू आहे चांगला अप्रतिम गोलंदाजी करतोय दर्जेदार गोलंदाजी ब्लॉकॉल पद्धतीचा चेंडू स्विंग करतोय चेंडूला चेंडू वाईट लाईन गोलंदाजी करतोय वेगवेगळ्या पद्धतीने चेंडूला हा पुन्हा एकदा वाईट लाईन गोलंदाजी पुन्हा एकदा चेंडू निर्धाव येतोय आणि ओव्हरची समाप्ती होते आपल्या षटकामध्ये आर्यनने 3 रन खर्च केल्या एक रनआउटचा विकेट स्वतः फॉलो थ्रू मध्ये घेतला आणि एक LBW च्या स्वरूपात विकेट घेतला अप्रतिम गोलंदाजी आर्यन कडून पाहायला मिळाली एक नवोदित खेळाडू चाकमता वेल्सेट संघाचा आज या मैदानावरती आपल्या खेळाची छाप सोडतोय आज तो कुयरे जय भवानी कुयरे संघाकडून खेळतोय संकेत पवार सुद्धा या विभागातीलच खेळाडू आहे चांगला गोलंदाज आहे संजयजी आजच्या ज्या टुर्नामेंट आहेत खरोखरच प्लेयर घेतलेले आहेत ते एकदम पारखून प्लेयर घेतलेले आहेत संकेत पवार म्हटलं की मॅन फ्रॉम बेंचवरून बॉलॉन करणारा हा खेळाडू आज आपल्याला जय भवानी कोयरे मधून पाहायला मिळतोय संघ मालक आहेत उदयजी जवके खरोखरच कालची जी मॅच पाहिली असेल संजयजी तुम्ही कडसुरे वर्सेस धाटाव आणि YGS वरवटने मॅच आमच्या रसिकांच्या मनाला लागली आमच्या हृदयाला स्पर्श करून गेली मॅच एक जबरदस्त मॅच पाहायला मिळाली कालच्या दिवसामध्ये संजयजी पुन्हा एकदा ग्राउंडवरती घेऊन जाते तुम्हाला 100% बरोबर आहे कालचा जे सामने झाले अप्रतिम सामने होते चुरशीचे सामने झाले चौथा आणि अंतिम षटक घेऊन येतोय संकेत पवार शॉर्टपेट डिलिव्हरीचा चेंडू होता चेंडूला भिरकावून दिलेला आहे मिडॉनच्या क्षेत्रामध्ये मिडॉनचा क्षेत्र निवडतोय ऋतिक जावरे सुद्धा एक आक्रमक फलंदाज आहे अनेक मैदानावरती त्याच्या खेळाचा खेळ त्याचा मी पाहिलेला आहे संकेत सुद्धा तेवढा ताकदीचा गोलंदाज आहे निश्चितपणे कमबॅक करेलच आर्यन सारखे निश्चितपणे काही क्षेत्ररक्षणात बदल चेंडू उडवण्याचा प्रयत्न निश्चितपणे होता संकेतचा बाउन्सर पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न फसतोय चेंडूला उंची मिळत नाही दुसरा चेंडू घेऊन स्ट्रेट ड्राइव्ह मध्ये मारलेला फटका ऋतिकच्या बॅट मधील पाहूया तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण होतंय एक धाव घेतलेली आहे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न रिजवानचा होता परंतु नॉन स्ट्रायकर ऋतिकने मात्र त्याला नकार दिला एक धावेने धाव फलक सरकला जातोय धाव संख्या झालेली आहे 33 झाली ना 33 स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला हा फटका पाहूया चौकार होतोय का नाही चांगलं क्षेत्ररक्षण होतंय तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न ऋतिक मात्र रन पूर्ण केली परंतु
रिजवानला रनआउटच्या स्वरूपात बाद व्हावं लागतंय. आपला खेळ संपुष्टात येतोय रिजवानचा. रिजवानने वैयक्तिक 2 धावा जमवल्या आपल्या खात्यावरती. धावसंख्या झालेली आहे 35. नवीन फलंदाज यासीन. आज या ठिकाणी या टुर्नामेंटचा शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसामध्ये ही पहिली मॅच, एक जबरदस्त मॅच या ठिकाणी पाहायला मिळतोय आम्हाला क्रीडा रसिकांना. प्रतिम फटकेबाजी पाहायला मिळते. शॉट मिडॉनच्या दिशेने येतोय. एक सुपर डुपर 6 ऋतिकच्या बॅट मधून काहीसा व्हाईट लाईन गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु चेंडूला थोडीशी उसळी देतोय. त्यामुळे फलंदाज मात्र हवी होऊन खेळतोय. चेंडू मात्र फुलर लेंथ वरती टाकला व्हाईट लाईन तर फलंदाजाला जखडून ठेवता येतो, परंतु चुकीच्या पद्धतीने चुकीच्या टप्प्यावरती गोलंदाजी होते. संकेतची हवी होतोय. ऋतिक पुढील चेंडूचा समाचार घेण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज. ऋतिक संकेतच्या गोलंदाजीवरती पुन्हा एकदा फटका त्याच क्षेत्रामध्ये त्याच दिशेने होतोय. पुन्हा एकदा एक मोठा फटका येतोय मिडॉकच्या क्षेत्रामध्ये. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये एक सुंदर असा फटका पाहायला मिळाला 6 धावांसाठी. बॅक टू बॅक सेकंड 6 येतोय ऋतिकच्या बॅट मधून. लगता है आज ऋतिक जी मन को पूरा पक्का करके आया है. धाव संख्या झालेली आहे 47. काय फटकेबाजी पाहायला मिळतोय. अप्रतिम नमुना बॅटिंगचा. थोडस बीट होते, स्लिप होतोय संकेत या ठिकाणी. खरोखरच लाजबाब या ठिकाणी बॅटिंग ऋतिक करतोय. संकेतच्या गोलंदाजीचा चांगला मारा करतोय. चांगला चेंडू पारखतोय तो ऋतिका. पुन्हा एकदा संकेत तो ऋतिका. पाहूया काय करतोय, कसा समाचार घेईल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न फसतोय. रनआउटच्या स्वरूपात विकेट. शेवटच्या चेंडूवरती 1 धाव येते. एका धावेने धावफलक सरकतोय. धावसंख्या झालेली 48. जिंकण्यासाठी जय भवानी कुहिरे संघाला 49 धावेचा लक्ष ठेवलेला आहे. निश्चितपणे कुहिरे संघाकडे सुद्धा चांगले मातबर फलंदाज आहेत. धावांचा पाठलाग केला जाईल. समीर पाटील, जगन्नाथ कुते या ठिकाणी मी यांनी इथं व्यासमंचामध्ये यायचं आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे आयोजकांकडून. या ठिकाणी उमर 11 संघाने 48 स्कोर लक्ष ठेवलेला आहे तो जय भवानी कुरिया संघासमोर. पाहूया 49 ला लक्ष पार काढायचं आहे तो जय भवानी कुरिया संघ. तर पाहूया कशा प्रकारे फटकेबाजी पाहायला मिळतोय जय भवानी कुरिया संघाकडून. एक आक्रमक फटकेबाजी नक्कीच पाहायला मिळेल या रिलायन्स ग्राउंड वरती. थोडस आज मोसम थोडस शांत आहे, एक ड्यू थोडासा आहे, परंतु पहिल्या क्षेत्रामध्ये स्कोर झालेला आहे 48. चांगला स्कोर म्हणता येईल. 4 ओव्हरचा सामना आहे, परंतु उमर 11 सुद्धा त्याच ताकदीची आहे. टीम चांगले खेळाडू आहेत, त्यामध्ये चांगले गोलंदाज आहेत. नक्कीच रंगतदार मजा येणार आहे ती मॅच पाहायला. एक जबरदस्त या ठिकाणी नियोजन आणि आयोजन नवतरुण मित्रमंडळ ज्योतिर्पडा सैजू यांच्या संयुक्त विद्यमान. विकी सिंग फावल्या वेळामध्ये आपण विवेक सिंग थोडा आमच्या स्टेज कडे सुद्धा कॅमेरा करायचा. आमच्या मान्यवर या ठिकाणी आपले बसतात, त्यांच्याकडे सुद्धा कॅमेरा करायचा आहे. आपण लाईव्ह टेलिकास्ट आहे या ठिकाणी. खरोखरच ज्या अर्थाने हा नियोजन आणि आयोजन आहे,
जे सर्व या मंडळाचे नवतरुण आहेत त्यांना खरोखरच मानवंदना देईन, धन्यवाद करेन. कारण ज्या अर्थाने आजचा तिसरा दिवस, गेले 2 दिवस जो प्रयत्न घेतात ह्या ग्राउंड साफ करण्यासाठी, बॉटल्स वगैरे काही ग्राउंड साफ करण्याचा जो काम करतात ह्या नवतरुण मित्रमंडळाला मी खरोखरच धन्यवाद देईन. या ठिकाणी आपला खूप मेहनत घेतात या टुर्नामेंटसाठी. आपण या ठिकाणी प्रेक्षकामध्ये जगन्नाथ कुथे, समीरजी कुथे, संदेश कुथे यांना विनंती करतो की आपण स्टेजवर स्थानपांना व्हायचं आहे. समीर पाटील एक नावाजलेला खेळाडू आहे, धावेश्वर बेंचे संघाचा एक उत्कृष्ट खेळाडू आहे, ऑलराऊंडर परफॉर्मन्स करणारा समीर आहे. समीरला विनंती करतोय त्यांच्या समोर जगन्नाथजी कुथे आपण सुद्धा विनंती करतो की आपण स्टेजवर स्थानपांना व्हायचं आहे. यानंतर पुढील होणारा सामना जयस स्पोर्ट क्लब वर्सेस श्री देऊलाई देऊ चिकनी या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी डॉच बॉक्स कडे यायचं आहे. चला जीएस स्पोर्ट्स भैरेश्वर शिववाल्यांची जागे नाही ना. जीएस स्पोर्ट्स क्लब वर्सेस श्री देवलाई देवी चिकनी आणि जीएस स्पोर्ट्स दोन्ही संघाच्या संघनायकाने नाणेफेकी कक्षापक्षी यायचं आहे. निखिल पाटील या चला गोलंदाजाचं नाव फिरोज. कोयरे संघाकडनं सलामीचा फलंदाज आहे प्रमोद मडवी. नॉन स्ट्राइक प्रशांत मडवी. स्ट्राइक गोलंदाज आहे फिरोज. नॉन स्ट्राइकला कोण आहे? विकास जाधव. सॉरी, अरे नाव नीट सांगा ना. मयूरली पहिला चेंडूचा चांगला समाचार घेतोय स्ट्रायकर फलंदाज प्रमोद. स्ट्रेट ड्राईव्ह मध्ये चौकार 4 ने धावफलक उघडला जातोय जयभवानी कोयरे संघाचा. 49 धावाचं लक्ष्य पार करायचं आहे. चांगली सुरुवात. हा ब्लॉक पद्धतीचा चेंडू होता, हलक्या हाताने खेळून काढतोय. 1 धाव घेतली जाते. गोलंदाज सुद्धा कमबॅक करतोय. दुसऱ्या चेंडूवरती ब्लॉकल पद्धतीचा तिखट मारा करतोय. स्ट्राइकला गेलेला आहे विकास. आहा स्ट्रेट ड्राईव्ह मध्ये येतोय. खनखने सुपर डुपर 6 पाहायला मिळतोय. सुंदर अप्रतिम
सीध्या बॅट मध्ये खेळला जातोय हा चेंडू. चेंडू सीमारेषा पार करतोय. 6 धावेने धाव संख्या वाढली जाते. धाव संख्या झालेली 11-3. चेंडू मध्ये तब्बल 11 धावा कुठून काढलेल्या आहेत दोन्ही फलंदाजांनी. पॉवर प्लेचा षटक. पॉवर प्ले मध्ये धावांचा चांगल्या पद्धतीने पाठलाग केला जातोय. बॉडी लँग्वेज. चेंडू चांगल्या पद्धतीने चेंडूला स्विंग करतोय. फलंदाजाला समजला नाही. चेंडू जातोय विकेट किपर ऋतिकच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू येतोय. धाव संख्या झालेली आहे 11. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. व्हाईट लाईन यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. एक्स्ट्रा कव्हर वरती मारण्याचा प्रयत्नात यश येतोय आणि 2 धावा घेण्यात यशस्वी फलंदाज विकास. शेवटचा चेंडू आहे. धाव संख्या झालेली आहे 13. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसतोय. गलीमध्ये जातोय चेंडू. चेंडूला क्षेत्ररक्षण अडवतोय. कोणतीही धाव नाही. पहिल्या षटकामध्ये बिनबाद 13 धावा जोडलेल्या आहेत. चांगलं षटक दोन्ही संघांच्या बाजूनी, कारण पॉवर प्लेचं षटक आहे. गोलंदाजांनी सुद्धा चांगली टिचून गोलंदाजी केली. 1-2 मोठे फटके आले असतील, परंतु तेवढे ताकदीचे चेंडू सुद्धा टाकले. $49 धावांचा लक्ष्य एकनाथ पाटील पार करायचं आहे. निश्चितपणे हाणामारी करावी लागेल या मैदानावरती. नक्कीच संजयजी, परंतु आक्रमक सलामीची जोडे आहे ती प्रवीण आणि नॉन स्ट्राईकला आहे तो. आता स्ट्राईकला आहे तो प्रमोद आणि नॉन स्ट्राईकला आहे तो विकास. प्रमोदचा खेळ आपल्याला या विभागामध्ये माहिती आहे. एक आक्रमक काल भैरव नेडी संघाकडून वेलवण करणारा हा खेळाडू आहे तो प्रमोद. आणि विकास सुद्धा त्याच ताकदीने त्याच्या सोबत खेळतोय. चांगले त्यांची पार्टनरशिप झालेली आहे. पहिल्या ओव्हर मध्ये 6 चेंडूमध्ये तब्बल 13 धावा या धाव फलकावर लागलेले आहेत. नक्कीच रंगतदार ही मॅच होणार आहे. नवीन गोलंदाजाचं नाव काय? किफायत नाव काय? फरजान. नवीन गोलंदाज फरजान सामना करेल प्रमोदचा एक रेकॉर्ड आहे या मैदानावरती. तब्बल 50 धावा मागच्या वर्षी गतवर्षी ज्या टुर्नामेंट झाल्या होत्या या ठिकाणी मी बघायची सुद्धा कॉल केला होता. फर्स्ट कॉल केला होता. पुन्हा एकदा दुसरा कॉल करतोय नाणेफेकीसाठी. जेएस स्पोर्ट क्लब वर्सेस श्री देवळाई देवी चिकनी या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉच बॉक्स कडे यायचं आहे. 50 धावांचा रेकॉर्ड केला होता. या मैदानावरती सामना करेल फरजानच्या गोलंदाजीचा. स्विंग पद्धतीचा गोलंदाज आहे. चांगल्या पद्धतीने स्विंग करतोय चेंडूला. चेंडू उचली घेतोय. चेंडू जातोय गगनामध्ये आणि एक सोपासा झेल मिळतोय विकेट किपरच्या हातामध्ये. पहिल्या चेंडूवरती पहिला मोहरा टिपला जातोय फरजानच्या गोलंदाजीवरती प्रमोदच्या स्वरूपात. या ठिकाणी आमच्या क्रीडा रसिकामाने ग्रामपंचायत ज्योतिर्पाडाचे माजी उपसरपंच श्री नरेशजी पाटील उर्फ बालू पाटील यांना विनंती करतो की आपण स्टेजवर स्थानापन्न व्हायचं आहे. महाराष्ट्राचा रनर आहे बालू पाटील, आमचा मित्र आहे. या ठिकाणी पहिला झटका, पहिला हादरा, पहिली नस्तर लागलेली आहे त्या प्रमोदच्या स्वरूपात. चांगली खेळी केली होती ती प्रमोद या ग्राउंड वरती, परंतु पाहूया कशा प्रकारे स्कोर आहे. 49 लक्ष्य आहे तो ठेवलेला आहे तो उमर 11 संघाने. नवीन फलंदाज आहे स्ट्राईकला रोहन एक आक्रमक फटकेबाजी करणारे मध्ये माहीर आहे, पण या रिलायन्स ग्राउंड वरती कशा प्रकारे फटकेबाजी करते तर नक्कीच पाहायला मिळेल. सीएस वाल्यांचा कॉर्नर आलाय. फरजानचा दुसरा चेंडू पुन्हा एकदा आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न रोहनच्या बॅट मधून होतोय. प्रयत्न फसतोय. 22च्या स्वरूपात एक धाव येते. पंचांचा इशारा येतोय. धावसंख्या झालेली आहे 14. अप्रतिम गोलंदाजी चांगल्या
लाईन लेंथ वरती गोलंदाजी केली जाते. मिडल एसटी वरती चेंडू टाकतोय. चेंडू उजव्या एसटीच्या बाहेर स्विंग करतोय. फलंदाज आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न करतोय. प्रयत्न फसतोय. आता मात्र पुरेपूर फायदा उचलला जातोय. मिड विकेट क्षेत्राच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून येतोय खणखणीत सुपर डुपर सिक्स विकासच्या बॅट मधून. या ठिकाणी जेएस स्पोर्टचे कर्णधाराला विनंती करतो की चिकण्याचा कर्णधार आलेला आहे. नाणेफेकीसाठी मी मान्यवर बोलतो. दत्ता सरांना विनंती करतो ज्यांनी या विभागामध्ये अनेक बुले घडवले स्विमिंगच्या माध्यमातून, ऑर्डरपोलोच्या माध्यमातून. कोणी इंडियन मध्ये आहे तर कोणी नेव्ही मध्ये आहे. दत्ता सरांना विनंती करतो की नाणेफेकीचा कौल. पुन्हा एकदा थोडा शॉर्ट ऑफ डिलीटचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न. चेंडूला मात्र रिव्हर्स मध्ये खेचला होता गोलंदाजाने. थोडा फलंदाजाला समजला नाही. थोडा क्षेत्ररक्षकापासून दूर चेंडू पडला निश्चितपणे झाला असता. परंतु 2 धावा घेण्यात यशस्वी. धावसंख्या झालेले 22. धावसंख्या झालेले 22. विकास चांगली फलंदाजी करतोय. जेएस स्पोर्ट दोन्ही संघांसाठी खूप खूप शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक या ठिकाणी देतोय. कोण जिंकला? जेएस स्पोर्ट्स आहे ना दुसरा नाव लिहून ठेव. जीएस वाले जिंकले म्हणून. मिडॉनच्या क्षेत्रामध्ये येतोय सुपर डुपर सिक्स विकासच्या बॅट मधून. विकास मात्र अप्रतिम फटकेबाजी करतोय. तब्बल आतापर्यंत विकासने मला असं वाटतंय 22 धावा आपल्या धावफलकावरती वैयक्तिक जोडलेल्या आहेत. धावसंख्या झालेली 28. धावसंख्या झालेली 28. शेवटचा चेंडू आहे. स्वीप शॉट केलेला आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय आज चौकार. आणि खरंच मिडल एसटी वरती चेंडू होता. चेंडू पूर्णपणे ब्लॉकआउट पद्धतीचा होता. परंतु खेळण्याची नजाकत पाहायला मिळाली. ते विकासच्या बॅट मधून एक अप्रतिम असा स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला हा चौकार निश्चितपणे प्रेक्षकांना विकासच्या बॅटिंग करताना पाहताना खूप मजा येत असेल. 4 ने धावसंख्या वाढलेली आहे. धावसंख्या झालेली आहे 32. पंच पाणी आपल्या इथे घेऊन ठेवायचं आहे. एक बॉटल द्या ना. नवीन गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. उमर 11 हुसेन. चला आता तब्बल 12 चेंडू आणि 17 धावेची आवश्यकता. पाहूया खेळ कोणाच्या बाजूने झुकला जातोय, कोण हवी होतोय कोणावरती. दोन्ही संघ तुल्यबल आहेत. दोन्ही संघांकडे चांगले आक्रमक गोलंदाजी, आक्रमक फलंदाज आहेत. 49 धावांचा लक्ष उभा केला होता. उमर 11 संघाने पाठलाग करतोय. 2 षटकामध्ये जय भवानी कुहिरे संघ तब्बल 32 धावा धावफलकावरती जोडतोय. रोहनने सुद्धा मिडॉनच्या क्षेत्रामध्ये एक सुपर डुपर 6 मारला जातोय. रोहनच्या बॅट मधून 6 ने धावसंख्या वाढली जाते. धावसंख्या झालेली 38. आता मात्र 11 धावांचा 11 धावा धावफलकावरती जोडायच्या आहेत आपल्या विजयासाठी जय भवानी कुहिरे संघाच्या फलंदाजांना. एक निर्धाव चेंडू सीध्या बॅट मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. रोहनचा प्रयत्न फसला जातोय. पॉइंटच्या डोक्यावरून मारलेला खणखणीत सुपर डुपर चौकार पाहायला मिळतोय. निश्चितपणे चौफेर फटकेबाजी
चा नमुना पाहायला मिळतोय जय भवानी कोयरेच्या फलंदाजांकडून। धाव संख्या झालेली आहे 42, जिंकण्यासाठी 7 धावेची आवश्यकता 9 चेंडू मध्ये। आणि हा पाहूया गुड ट्राय, चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं। झेल निश्चितपणे सुटलेला आहे परंतु षटकार मात्र अडवण्यात यशस्वी झालेला आहे। एक धाव घेतलेली आहे, आता स्ट्राइकला गेलेला आहे फलंदाज विकास, एक आक्रमक फलंदाज ज्याने एकाकी आपल्या संघाला विजयापर्यंत नेऊन ठेवलेला आहे। लाजवाब शॉट लॉंगांच्या क्षेत्रामध्ये येतोय, सुपर डुपर 6 आणि मॅच विन होतोय कोयरा संघ। जय भवानी कोयरे संघ हा मॅच जिंकलेला आहे। जिंकलेल्या आणि हारलेल्या दोन्ही संघांचे हार्दिक अभिनंदन। आणि पुढील सामना रंगणार आहे GS स्पोर्ट्स वर्सेस श्री देवलाई देवी चिकनी। या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी जी मॅच झाली उमर 11 वर्षेस जय भवानी कोयरे तब्बल 49 धावांचं लक्ष्य